तरी मग नोंद निघाली का नाही लोकाला मिळत लागा ना 58 लाख म्हणजे नोंदी कुठे आहेत. ग्रामपंचायतला लावा, लोक अर्ज करतील आणि घेतील. आणि दुसरं विखे साहेब एकदम महत्वाचा प्रश्न आहे, त्या लावून तुम्ही द्याच बरं का प्रमाणपत्र, पण व्हॅलिडिटी आतापर्यंत आज तारीख किती 2. तुम्ही आत्ता इथून गेले नाही का आदेश काढा. आत्तापर्यंतच्या व्हॅलिडिटीला वर्ष झाले लोक रोखून धरल्यात. 25,000 रुपये दिले की 1 मिनिटात व्हॅलिडिटी देतोय. याचा अर्थ खोटी आहे का नाही, तो दाटून म्हणतो तांत्रिक अडचणी. तेवढा मात्र एक निर्णय करा, व्हॅलिडिटी ताबडतोब द्या. व्हॅलिडिटीच्या देण्यासंदर्भात आपण जो मुद्दा मांडला तो अतिशय बरोबर आहे. त्या ठिकाणी लोकांना प्रचंड त्रास सहन होतो, मानसिक त्रास होतो. म्हणून आम्ही आता उपसमितीने असं ठरवलंय की आता त्या समितीला एक कॉश ज्युडिशियल पॉवर दिले, न्यायिक अधिकार दिलेले आहेत. तरी आम्ही आता काही स्वतंत्र त्या संदर्भात माहिती घेऊन आता जिल्हाधिकाऱ्यांना प्राधिकृत करतो आपण प्रत्येक जिल्ह्याच्या, की तरी प्रत्येक सोमवारी मिटिंग घेऊन या संदर्भात जेवढे दाखले आलेले आहेत ते ताबडतोब निकाली काढावेत. म्हणजे त्या जात पडताळणी समितीकडे ते पडून राहणार नाही, ते लोकांची हेळसांड होणार नाही. अशा प्रकारचा मी आता प्रस्तावित केलेला आहे. आमचं तळतळीनं म्हणणं आहे, एक पोरगा गरीबाचं MBBS ला राजेसाहेब लागलं, 8 महिने झालं व्हॅलिडिटी टाकलेलं. त्यांनी ऍडमिशन घेतलं गुवाहाटीला, म्हणजे नंबर लागला. बाप नाहीये, आई होती. रडत रडत अंतरवालीला आले. त्यांनी सांगितलं रुपया नाही, पोराचा टॉपच्या कॉलेजला नंबर लागला, व्हॅलिडिटी द्यायनात. 18,000 रुपये जर दिले तर लगेच देत होता. ते जुळवावर घर पण नाही ऐकायला, कुठून द्यायचं. संजय शिरसाट साहेबांनी फोन केला, आत्ता व्हॅलिडिटी दी, काही अडचण असेल तर मला सांग. अडचण नाही म्हणे साहेब, फक्त 18,000 रुपयासाठी त्या पोराचं आयुष्याचं वाटोळं जातं, कारण त्या कॉलेजने सांगितलं होतं तुझं ऍडमिशन रद्द झालं. ही सत्य परिस्थिती. म्हणून आत्तापर्यंतच्या म्हणतो मी, आत्तापर्यंतच्या ज्या व्हॅलिडिटी टाकल्यात त्या पुऱ्या देऊन टाका म्हणून सांगा तातडीनं. यापूर्वी जिल्हा स्तरावर जे जात पडताळणी समितीकडे मनुष्यबळ नव्हतं. आता मागच्या